मला तो दिवस उगवायचा आहे. मला तो दिवस बघायचा आहे, ज्या दिवशी माझ्या माझ्या पप्पाच्या गळ्यात सोन्याची साखळी असेल. 4-5 तोळ्याची सोन्याची साखळी असेल. डोळ्याला चष्मा असेल, खिशात एक मोठा पार्करचा पेन असेल, एकदम इस्त्री केलेला शर्ट असेल, इनशर्ट केलेला असेल तिने, पट्टा एकदम लेदरचा पट्टा असेल 2-3 हजार रुपयाचा, खालची पॅन्ट एकदम भारी पॅन्ट असेल, बुटं घातलेली असतील पप्पांनी, स्पोर्टची बुटं घातलेली असणार पप्पांनी, आणि पप्पाची केस एकदम फॅन्सी टाईप, दाढी बिडी अशी कोरलेली, आणि पप्पा फोर व्हीलरमधनं, फॉर्च्युनरमधनं किंवा मर्सिडीजमधनं बाहेर पडतोय आणि एकदम असा स्टेटसला ठोयसारखा लुक देतोय. हा दिवस मला बघायचा आहे. नुसतं मी फक्त भाड्यानं आणून ते घालून पण मी फोटोशूट करू शकतो, पण तसं नाही. ही जी कंडिशन सांगितली आहे, ही दररोज ते अनुभवू शकतील इतकं मला मोठं व्हायचं आहे. असं नाही की बाबा भाड्यानं आणलं आणि एवढं एवढं घातलं, शूट केला, स्टेटसला ठेवलं आणि पुन्हा आहे तसं माघार नेऊन दिलं, आहे ती जिंदगी रडीपडी जिंदगी आहे, तसं नाही. हे दररोज मला अनुभवता येईल. दररोज मला माझे वडील असे दिसतील. दररोज मला माझ्या घरासमोर माझे वडील असे दिसतील. एकदम पाहिजे तेव्हा जाणार चौकात, पाहिजे तेव्हा तिकडं फिरणार, पाहिजे त्याला चहा पाजणार, पाहिजे त्याला नाश्ता चारणार, एकदम बिंदास फुल फुल म्हणे. माझं वडील तिथे गेलं तर सगळे म्हणणार की बाबा नानासाहेब नरळे आला, नानासाहेब नरळे आला, चला जागा द्या, जागा द्या, जागा द्या. त्याला बघून लोकांच्या मनात असं मोठं मन तयार होणार, भीती भीती तयार होणार. एकदम असं चालताना असं काय म्हणतात त्याला, टायगर वॉक अशा टाईपमध्ये चालणार. असा तो दिवस मला बघायचा आणि त्या दिवसासाठी मला काय करायला लागेल तरी चालेल मला. काय मला रात्रीचा दिवस करावा लागेल, मला 2 टायमाचं 1 टायमावर जेवावं लागेल, मला झोप कमी करावं लागेल, चालेल. पण फक्त मला वडिलाला तसं बघायचं आहे. पप्पा म्हणले ना बाबा मला हा प्लॉट घ्यायचा आहे तर तो प्लॉट घेऊ घेऊ शकेन मी. हा बंगला घ्यायचा आहे जतमध्ये तर तो बंगला घेऊ शकेन मी. ही दिवस मला बघायचा आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही स्तराला मी जायला तयार आहे. मला वडिलांना ते एकदा करून दाखवायचं आहे आणि वडिलांना तसं मला बघायचं आहे. पप्पाला वाटलं ना बाबा पंढरपूरला जायचं आहे तर लगेच 4 व्हीलर गाडी काढली, 4 चाकी गाडी काढली, पंढरपूरला गेला. पप्पाला वाटलं ना बाबा गोव्याला जायचं आहे, कॅसिनोला जायचं आहे, बिग डॅडीला जाऊन पप्पाला गेम्स खेळायचे आहेत, गॅम्बलिंग खेळायला बघायचं आहे मला. एकदम स्काय डायव्हिंग करताना, समुद्रामध्ये फिरताना अँड्रू टेटसारखं एकदम भारी, असं मला बघायचं आहे. आणि ही काय मी व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवत नाही. खरंच मला पहिल्यापासूनच तसंच वडिलांना ते त्याच स्थितीमध्ये बघायचं आहे. आणि जर नाही बनवलं तर मग माझ्यात काय अर्थ आहे. अशा लेवलला मी माझी थिंकिंग करून ठेवली की त्या लेवलपर्यंत मी जाणार आणि नाही झालं तर माझ्या जिंदगीला काहीच अर्थ नाही. इथंपर्यंत मी विचार करत बसलेलो आहे. आणि ही गोष्ट 2-3 वर्षातच मी घडवून आणणार. त्याच्यापेक्षा मग 5-10 वर्ष गेली तर त्याला काय अर्थ राहणार नाही. म्हणून जे आहे ते आत्ताच घडवून आणणार 2-3 वर्षात, आणि त्याच्यासाठी मला काही जरी करायला लागलं तरी मी करणार.